ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन. ज्ञानदेवांची 11व्या अध्यायाची प्रस्तावना, भाग 3. या अध्यायातील शांत व अद्भुत हे 2 रस. ओव्या आहेत 8 ते 10. 11वा अध्याय हा अद्भुत व शांत रस यांचा गंगा व यमुनेसारखा संगम कसा आहे ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. आता या त्रिवेणी संगमात प्रवेश कसा करायचा ते सांगत आहेत. एथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी निघता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तीनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वाराने या त्रिवेणी तीर्थात प्रवेश करणे सोपे केले आहे. तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला. म्हणून भलतेने येथ सद्भावे नाहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने अस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून संसाराला तिलांजली द्यावी, म्हणजे संबंध सोडावा. 11वा अध्याय म्हणजे जणू काही त्रिवेणी संगम आहे. शांत व अद्भुत रस येथे गंगा व यमुनेप्रमाणे प्रकट आहेत आणि गीता ही येथील गुप्त सरस्वती नदी आहे. आता एखाद्या नदी किनारी जाऊन पाण्यात पाय घालणं सुद्धा धोक्याचं असतं. मग या संगमात प्रवेश कसा काय करता येणार? ज्ञानदेव सांगतात की या संगमामध्ये उतरण्यासाठी आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांनी घाट बांधलेला आहे. नदीच्या पाण्यामध्ये प्रवेश करणे सुलभ व्हावे म्हणून नदीच्या काठी घाट बांधलेले असतात. त्यामुळे तेथे प्रवेश करणे सुलभ होते. तसेच या 11व्या तीर्थस्वरूप अध्यायामध्ये श्रवणरूपी घाट मार्गे प्रवेश करायचा आहे. ज्ञानदेव त्या गीतेचा अर्थ सांगणार आहेत व श्रोत्यांनी तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे. त्यामुळे या तीर्थात श्रवणाद्वारे स्नान करता येईल. हा घाट ज्ञानदेवांच्या निमित्ताने निवृत्तीनाथाने बांधलेला आहे. कसा बांधला आहे त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की संस्कृत भाषेचे कठीण किनारे फोडून तिथे मराठी भाषारूपी पायऱ्यांचा घाट बांधला. संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांना कळत नव्हती. मग त्यात श्रीकृष्णाने कोणता उपदेश केला आहे हे कसं कळावं? संस्कृत भाषेमुळे या गीता गंगेमध्ये उतरणं अवघड झालेलं होतं. मग स्नान तर फार लांबची गोष्ट, पण आता मराठी भाषारूपी पायऱ्यांचा घाट तयार झालेला आहे. आता त्यात प्रवेश करणं सहज शक्य आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मनोनी भलतेने येथे सद्भावे नाहावे. आता येथे कोणीही येऊन स्नान करू शकतो. त्रिवेणी संगमात स्नान करून जसं माधवाचं दर्शन घेतात त्याप्रमाणे येथे असणारा माधव म्हणजे विश्वरूप. श्रीकृष्णाने या अध्यायात विश्वरूप धारण केलेले व नामरूपांसह सर्व काही आपण झालेलो आहोत हे अर्जुनाला दाखवलेले आहे. त्या विश्वरूपाचे दर्शन घेतलं तर श्रोत्यांनाही कळून येईल की ही सृष्टी म्हणजे केवळ स्वतःसह विश्वरूपाचा पसारा आहे. सर्व काही कृष्णमय आहे असं ज्ञान झालं की त्यांना एकत्वच प्राप्त होईल. मग संसार जो वेगळेपणे भासतो तो भासणार नाही. तीर्थक्षेत्री जाऊन आल्यावर त्या तीर्थस्नानी आपल्याला एखादा आवडता पदार्थ सोडण्याची पद्धत आहे. तसेच या तीर्थक्षेत्री कशाचा त्याग करायचा आहे तर संसाराचा. संसार ही जीवाला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे. आता विश्वरूपाचे जर दर्शन झाले तर संसार उरणारच नाही. तेव्हा सर्वसामान्यांनाही या तीर्थक्षेत्री स्नान करण्याची सुसंधी मराठी भाषेमुळे प्राप्त झालेली आहे असं सांगून ज्ञानदेव मराठी भाषेचे गुणगान करतात. तेव्हा येथे स्नान करून संसाराला तिलांजली देऊन विश्वरूपाशी एकरूपत्व अनुभवायचं आहे. पुढे ज्ञानदेवांनी 11व्या अध्यायाचे गुणगौरव केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.